कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय तू अधिपतींना भेटायला गेली होतीस? हो, पण आई तर म्हणाली तू शिवानीला भेटायला गेली होतीस। हो, आम्ही सगळे फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि तिकडेच भेटले अधिपती मला। बर, मग काय झालं? काही नाही। अक्षू, काय झालं ग? अधिपती काही म्हणाले का? आई बोलले नसतील, डायरेक्ट भांडण केलं असेल। तसंही भुवनेश्वरी मॅडमनी त्यांना बोलायला कुठे शिकवलंय, फक्त भांडायलाच शिकवलंय। डायरेक्ट भांडले असतील, अजून काय? आणि तसंही भुवनेश्वरी मॅडमचं सगळं ऐकतात ना ते। इरा बास हा, अधिपतींबद्दल काही बोललेलं मी ऐकून नाही घेणार। बघितलं, म्हणजे त्यांनी तिला घराबाहेर काढलं तरी हिला फक्त त्यांचाच पुळकाय। काय? अक्ष, तुला त्यांनी घराबाहेर काढलं होतं? काय माणूस आहे हा? तूही काही बोलू नकोस हं त्यांच्याबद्दल, मी नाही ऐकून घेणार। आणि इरा, काय तू कशाला विषय काढतेस पुन्हा पुन्हा? मी तुला सांगितलं ना एकदा, मराठीत सांगितलेलं कळत नाही का तुला? माझं मी बघेन। ताई अगं, आम्हाला तुझी काळजी वाटतेय म्हणून बोलतो ग प्रत्येक वेळी। आणि भेटलीच आहेस ना, मग काय झालं सांग ना। अक्षू, खरंय ग, काय झालं ग? मिटलं का तुमचं भांडण? मिटलं? उलट वाढलं। म्हणजे? एवढं भेटायला गेली ती त्याला, तो नीट बोललाही नाही हिच्याशी। वर तिला सांगत होता या गावठी गाडीत बसू नको, इंग्लिश गाडीत बस, असं म्हणून माझ्या गाडीत बसायला सांगितलं तिला। भयंकर माणूस आहे तो। खरं ना, माझ्या मनात अक्षच्या नवऱ्याबद्दल एक फार वेगळी इमेज होती। म्हणजे मला वाटलं होतं की तो मोठ्या पदावर नोकरी करणारा असेल, वेल एज्युकेटेड असेल, सायंटिस्ट असेल। पण याला बघितलं आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता माझा। माझा नवरा कमी शिकलेला असेल, पण मनाने खूप चांगला आहे तो। अक्ष, ते चांगले असते ना तर असे वागलेच नसते तुझ्याशी। तू इतक्या शांतपणे त्याला समजवत होतीस आणि तो काय करत होता? ऐकूनही घेत नव्हता, फक्त चिडत होता तुझ्यावर, स्वतःच खरं करत होता। म्हणजे असं काय बोलले ते हिला? काही नाही। काही नाही? अक्ष प्लीज, अगं किती बोलला तो तुला? झालं म्हणजे भांडण मिटवायचंच नाही असंच दिसतंय यांचं। बघा तर, इतक्या दिवसानंतर भेटले आणि तरी भांडले, त्याला काय अर्थ आहे? आम्ही अगं भांडलो वगैरे नाही ग। पण नीट बोलला सुद्धा नाही ना तो। अक्ष, तो तुझं काही ऐकूनच घेत नव्हता। हो, कारण ते चिडलेत सध्या माझ्यावर, राग आलाय त्यांना माझा, म्हणून असं वागतायत ते। अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे काय फक्त आता रागराग खेळत बसणार आहात का? अक्ष, कसा माणूस आहे अगं तो? ह्याच्याशी कसा संसार करणार आहेस तू? अरे काय बोलतोयस तू? आय एम सॉरी, पण मला जे वाटलं ना ते बोललो मी। अक्ष, कसा संसार करणार आहेस ह्याच्याशी तू? माझा संसार आहे, मी बघेन कसा करायचा आहे ते। अगं ताई, त्याला का ओरडतीयस? इरा गप्प बस तू। अगं सारखं काय गप्प बस हा? मी गप्प बसणार नाहीये। ताई, तुला कळत कसं नाहीये? आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही बोलतोय। तुला खरं सांगू का, आजकाल तुझी उठसूट चिडचिड होतीये। हे बघ, तू आमच्यावर चिडतेस, आम्ही समजून घेतो, कारण आम्ही घरचे आहोत। पण तू तर बाहेरच्यांवर ओरडायला लागलीयस। काय झालंय ताई तुला? हे बघ, आम्ही तुझ्या भल्यासाठीच फक्त। माझं भलं काय आहे ते मला माहितीये, तुम्ही नका सांगू मला, मी करेन मला काय करायचंय ते। ताई, हे बघ, मी तुझी सख्खी बहीण आहे। हे बघ, आम्ही तुझी काळजी करणं कधीच सोडून देणार नाहीये। आमचं एवढंच म्हणणं आहे की जो माणूस तुला अजिबातच किंमत देत नाहीये, त्याच्या मागे मागे का जातीयेस? का बोलणी खातीयेस त्यांची? कारण तो माझा नवरा आहे। ते रागाने मला काहीही बोलले तरी मला फरक पडत नाही, हक्क आहे त्यांचा माझ्यावर। मग त्याच हक्काने तो तुला घरी का नाही घेऊन जाते ग? केलं त्यांनी असं? नाही। ह्याचा अर्थ काय होतो ग ताई? ह्याचा अर्थ एकच होतो, त्यांना तू त्यांच्या घरात नकोयस आणि आयुष्यातही नकोयस। अधिपतींना काय हवंय आणि काय नकोय ते तू ठरवू नकोस इरा, आमचं आम्ही बघून घेऊ काय ते।
बघितलं ताई बाबा काय म्हणतीये ही? आमचं आम्ही बघून घेऊ. ताई अगं तुझ्या आयुष्यात काहीच घडत नाहीये. सगळं थांबलंय तुझ्या अवतीभोवती. ताई तू अगं इतके दिवस इथे राहतीयस, कुणाला काही फरक पडला नाही? नाही तुझ्या सासरच्यांना फरक पडलाय आणि नाही तुझ्या नवऱ्याला फरक पडलाय. आज त्याला भेटल्यावर मलाही जाणवलं ते. अक्ष तू इतक्या वेळा त्याला म्हणत होतीस की आपण बोलूयात बोलूयात, पण नाहीच, सरळ निघून गेला तो. ही कुठली पद्धत आहे बायकोशी वागण्याची? नाही म्हणजे तक्रार केली याबद्दल राग येणं समजू शकते मी, पण बोलून सॉर्ट केल्या असत्या ना गोष्टी. तेच करत नाहीयेत ना ते. त्यांच्या मनात काय चाललंय ना तेच कळत नाहीये. बाबा अधिपती जिजू स्वतःच्या मनाने काहीतरी करतील शक्यच नाही. मॅडम जे काही सांगतात तेवढंच वागतात ते. आणि एवढ्या सगळ्याच्या वरून मला असंच वाटतं की त्यांना काही गोष्टी सॉर्ट करायच्या नाहीयेत. हो ना. नाही तसंच असतं ना तर असं बोलणं अर्ध्यावर टाकून गेलाच नसता तू. अक्ष तुला खरंच सांगतोय त्याला काहीही पडलेली नाहीये तुझी. फार विचित्र वाटलं ग मला त्याचं वागणं. बस मगापासून मी ऐकून घेते तुम्हा सगळ्यांचं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मदन? तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. माझं मी बघून घे. अगं पण मी तुला पुन्हा एकदा सांगते मदन, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. माझा संसार आहे, माझं आयुष्य आहे, माझा नवरा आहे. मी ठरवेन काय करायचंय ते. शुभ मला हा विषय आज या खोलीतच संपवायचा आहे. माझ्यासाठी ह्यो विषय कवाच संपलेला आहे. तुमच्या मनात राग होताच त्यांच्या विरुद्ध, पण ह्या थराला जाल तुम्ही असं मला वाटलं नव्हतं. ऐका ना माझं एकदा ऐका तरी. बोलू नका आता तुम्ही. बस आता मला काय नाही ऐकायचं. तुम्ही जावा हो मास्तरीनबाई. मी मागे घेतलीये तक्रार, तुम्ही विचारा ना इन्स्पेक्टर साहेबांना. खोटं बोलताय तुम्ही. फक्त एवढं लक्षात ठेवा, आज आला इथून पुढे परत येऊ नका. अहो आम्ही कोल्हापूरची गावठी माणसं, आमची गाडी बी गावठी भंगार. ही आता तुमची गाडी आहे, ही इंग्लिश गाडी आली बघा तुमची. या गाडीत बसायला जावा तुम्ही. मदन सॉरी बरं का. नाही म्हणजे तिच्या वतीने आम्ही माफी मागतो तुझी. काकू तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? अरे चिडली ना ती तुझ्यावर. इट्स फाईन, इट्स ओके. इट्स नॉट ओके. ताईने नाही चिडलं पाहिजे तुझ्यावर. खरंच काही प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. काय ना मदन, सध्या ती वेगळ्याच ताणतणावाखाली आहे ना, त्यामुळे असं वागतीये रे. ती तशी नाहीये रे. बाबा माहितीये मला, आणि ती माझ्यावर चिडली तरी खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. अहो शेवटी आपल्या माणसावरच चिडतो ना आपण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.